नमस्कार, मी डॉक्टर सनी गुगळे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले 15 वर्ष इथे कार्यरत आहे. माझं हॅपी जॉइंट्स क्लिनिक पुणे स्वारगेट इथे आहे. आपण मागच्या सीरीजमध्ये गुडघ्याच्या सांध्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गुडघ्याची गादी ह्याच्याबद्दल आपण बघितलं. ह्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये ऐकलं. आता आपण गुडघ्याच्या गादीनंतर सगळ्यात कॉमन इंजुरी जी म्हणजे गुडघ्यामध्ये होते त्याला लिगामेंट टिअर म्हणतात आणि त्याच्यातही एसीएल लिगामेंट म्हणजे गुडघ्याच्या समोरचे लिगामेंट असते, ज्याला आपण अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणतो, ही फार कॉमनली इंज्युअर्ड होते. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तर ही जी लिगामेंट आहे, ज्याला आपण एसीएल लिगामेंट म्हणतो, त्याची दुखापत कशी होते, ती लिगामेंट कशी फाटते, त्याला काय-काय केल्याने त्रास होऊ शकतो आणि त्याचे सिम्प्टम्स काय आहेत. गुडघ्याचा सांधा जो मांडीचं हाड आणि नडगीचं हाड हे दोन्ही हाडं एकमेकाला 4 शिरांनी जोडलेले असतात. आतल्या बाजूची शिर म्हणजे त्याला एमसीएल लिगामेंट आम्ही म्हणतो. बाहेरच्या बाजूची शिर ज्याला आम्ही एलसीएल लिगामेंट म्हणतो. मागच्या बाजूची शिर ज्याला आम्ही पीसीएल लिगामेंट म्हणतो आणि गुडघ्या समोरच्या बाजूला म्हणजे वाटीचं हाड बाजू केल्यानंतर समोर जी लिगामेंट असते त्याला आम्ही एसीएल लिगामेंट म्हणतो. तर ह्या चारही लिगामेंटमध्ये सगळ्यात जास्त दुखापत होणारी लिगामेंट म्हणजे ही एसीएल लिगामेंट आहे. ही लिगामेंट एक मजबूत लिगामेंट आहे, ज्याने आपल्या गुडघ्याचं जे पुढे मागे हलण्याचं प्रमाण आहे ते आपण ह्या लिगामेंटने थांबवतो. ही लिगामेंट नसताना पाय हा अस्थिर होऊन जातो. ही लिगामेंट दुखापत झाल्यामुळेच फाटते. फार क्वचित वेळाच ही लिगामेंटमध्ये प्रॉब्लेम असतात, म्हणजे ज्याला आम्ही म्युकॉइड डिजेशन असं म्हणतो. त्याच्यामध्ये या गुडघ्याच्या लिगामेंटमध्येच सिस्ट तयार होते आणि ती कमकुवत होऊन तिला दुखापत होते. पण 80 to 90% लोकांमध्ये ही दुखापत झाल्यामुळेच फाटते. आपल्या आप ही लिगामेंट कधीच फाटत नाही किंवा तुटत नाही. कोविड नंतर आपण बघतोय की बऱ्याच लोकांना खेळण्याचा छंद हा फार जास्त प्रमाणात लागलाय आणि हा खेळण्याचा छंद करत असताना जिथे फुटबॉल म्हणा, बास्केटबॉल म्हणा, टेनिस म्हणा किंवा धावणं, पळणं, उडी मारणं, ॲथलेटिक स्पोर्ट्स, नॉन ॲथलेटिक स्पोर्ट्स अशा गोष्टींमध्ये दुखापत झाल्यामुळे ही लिगामेंट इंजुरी होते. प्रॉपर व्यायाम नसताना किंवा प्रॉपर तयारी नसताना जर अशा खेळांमध्ये आपण उतरलो, तर हे इंजुरीज व्हायचं प्रमाण हे फार कॉमन आहे. बऱ्याच वेळेला डोमेस्टिक फॉल्स म्हणजे घरामध्ये पाय घसरून पडल्याने किंवा चालताना जिन्यावरनं पाय स्लिप झाल्याने जर का गुडघ्याला पिळा बसला किंवा झटका बसला, तर ही लिगामेंट फाटते. आपण बघितलं की ही लिगामेंट कशामुळे फाटते. आता ही लिगामेंट फाटलेली असताना काय-काय त्रास होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गिव्हिंग अवे सेन्सेशन्स ऑफ द नी जॉइंट म्हणजे चालता-चालता पाय लपकणे किंवा जिना चढ-उतर करताना किंवा एका पायावरती उडी मारताना किंवा लंगडी घालताना गुडघ्यावरती कॉन्फिडन्स न राहून गुडघा सटकण्याची भीती वाटणे, ह्यालाच अस्थिरता असं म्हणतात. लिगामेंट इन्स्टॅबिलिटी हे फार कॉमन सिम्प्टम आहे ह्या प्रॉब्लेमचं. अशा प्रकारे जर का तुम्हाला गुडघ्याची काही दुखापत झाली, तर घाबरून जायचं कारण नाही. आपल्या डॉक्टरांना भेटून त्याचं निरसन करून घेणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच पेशंट्सना ज्यांना गुडघ्याच्या दुखापतीनंतर लगेच उभं राहून चालता येत आहे किंवा थोडा वेळ दुखत होतं आणि नंतर ते कमी झालं, तर अशा वेळेला लगेच तातडीनं वैद्यकीय उपचार घ्यायची गरज नाही. पण जर का आपल्याला दुखापत झाल्यानंतर उभंच राहता येत नाहीये किंवा चालता येत नाहीये किंवा गुडघा सटकल्याचा फील सारखा येतोय, तर डेफिनेटली आपल्याला एसीएल लिगामेंट टिअर असू शकते आणि ते असल्यास आपल्या जवळच्या डॉक्टरांना किंवा स्पोर्ट्स इंजुरी डॉक्टरांना भेटलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं ह्या गुडघ्याची तपासणी करून ह्याचं निदान करून घेतलं पाहिजे. अशा प्रकारे जर का तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये ते विचारा. मी तुमच्या प्रश्नांना पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तर देईल. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.